स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने द्वारकाधीश मंदिरात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप उपक्रम आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी मंचावर फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य, माजी उपमहापौर राजेश काळे, अशोक मसरे, शंकर बेटगिरी, अरुण कदम, नवनाथ कदम, प्राध्यापक मोरे, नागेश कुंभार, बाळासाहेब पाटील, वसंत पवार आदी उपस्थित होते। आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले, फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य हे समाजातील विविध घटकांसाठी समाजसेवा करत आहेत। त्यांची देण्याची भूमिका कौतुकास्पद आहे। लाडकी बहीणप्रमाणेच इथे आम्हाला लाडका आमदार हवा आहे, लाडका मुख्यमंत्री पाहिजे। आमदार झाल्यानंतरही ॲडव्होकेट वैद्य आपली समाजसेवा कायम ठेवतील अशी भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली। स्वतःच्या पत्नीची सुद्धा परीक्षा घेणारा राज्य म्हणजे राम राज्य होते। परिवार हा विषय होता तर जनता हा विषय होता। श्री कृष्णाने भागवत मध्ये सांगितलं आहे, सबसे अगर बड़ा भाव है तो वो सेवा भाव है। धार्मिक भाव से भी बड़ा होता है सेवा भाव। और सेवा भाव फार महत्वाचा असतो। आमदार, लोकप्रतिनिधी आणि जनता याच्यामध्ये सेवा भाव असणं फार महत्वाचं आहे। वडील आई वडिलांच्या मनात जर पोराच्या मनात जर सेवा भाव नसेल तर ते नातं टिकत नाही। आणि नातं टिकवण्यासाठी धार्मिक भावना गरजेच्या नाहीये, सेवा भावना महत्वाच्या आहे। सगळ्या संतांनी हे सांगितलं। तुकारामानं त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, जे का रंगले गांगले ते अशी म्हणे जो आपले। पैगंबराने त्याच्या आधी बाहेर जाऊन सांगितलं। पैगंबराने असं सांगितलं की अगर पड़ोसी अगर भूखा सोता है तो वो सच्चा मुसलमान हो नहीं सकता। सगळ्यांनी आम्ही रयत आम्ही जिजाऊचं जर आपण एकंदरीत इतिहास पाहिला तर एका जिजाऊच्या घरी 3 ते 4 वर्षामध्ये घरातले स्वतःच्या जवळचे लोक 8 बलिदान होतं। 8 त्यात 3 संभाजी नावाचे असतात। एक संभाजी देर मारलं जातं। जेव्हा जिजाऊच्या पोटी आम्ही पाहतोय संभाजी असतं तेव्हा एक संभाजी मारलं जातं। त्याच्या दुसऱ्या बाजूला जिजाऊचा भाऊ मारला जातं। तिसऱ्या बाजूला शिवाजी शहाजी राजे कापल्या जातं। चौथ्या बाजूला पुन्हा कर्नाटकच्या मोहिमेमध्ये पुत्र संभाजी मारलं जातं। आणि त्या जिजाऊच्या म्हातारपणात छत्रपती संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचा मुलगा मारला जातो। तुम्ही लक्षात घ्या की बलिदान आणि त्याग याच्यातून महापुरुष उभं राहतात। प्रचंड इच्छाशक्ती, प्रजा म्हणजे सगळं काही, रयत म्हणजे सगळं काही। एका प्रसंगात जेव्हा दिल्लीला आम्ही पाहतोय मोगल साम्राज्य इथं आक्रमण करतोय तेव्हा रयतेसाठी 10 दिशा ठेवून संभाजीला आम्ही पाहतोय आग्र्याला ठेवून छत्रपती स्वराज्यात वापस येतं। तेव्हा जिजाऊचे शब्द फार महत्वाचे आहे, ते तुमच्या आमच्या डोक्यात ठेवा। ते एका जाती धर्मासाठी नाही। तेव्हा जिजा अशी म्हणतात, छत्रपती संभाजी आम्ही भोसले सगळं कुटुंब जरी गेलं तर रयतेसाठी अधिक पुन्हा जन्म घेऊ, पण रयत सुखी ठेवल्याशिवाय राहणार नाही। याची महत्वाची कुठे इथं जात आणि धर्म, रयत महत्वाची आहे। स्वराज्य हे रयतेसाठी असलं, सामान्य माणसाला सेवा देणार असलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शेवटचं वाक्य फार महत्वाचं, तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या डोक्याचे जात धर्म पंथ घालवलं जातं, भगवा हिरवा निळा डोक्यात टाकलं जातं। तिथे कष्ट करणाऱ्याची खऱ्या अर्थानं पिछाडी होते। काम करणाऱ्याला हाती काय भेटलं देशामध्ये? खरा काम करणारा आमच्या शेतकऱ्याला भाव भेटले का? हे बिल्डिंग ज्या मजुरांना बांधली त्याला मजुरी चांगली भेटली का? हा जर विचार आपण जर केला तर नाही हे उत्तर येतं। आणि मग असं का घडतंय तर याच्यासाठी खऱ्या अर्थानं संघर्षाची गरज आहे। बाबासाहेबांना असं म्हटलं, होय मी पहिले भारतीय आहो, नंतर सुद्धा भारतीय आहो। बहुधा असं म्हटलं का? नाही, भारतीय राष्ट्रप्रेम, राष्ट्राशिवाय दुसरं काही नाही। राष्ट्र म्हणजे झेंडा नाही, राष्ट्र म्हणजे अजेंडा आहे।
तो अजेंडा आहे तो विचाराचा असला पाहिजे. आणि म्हणून वैद्य साहेबांनी जे काही इथे जे काही पद्धतीने काम करणं सुरू केलं, आता भाकरीची फॅक्टरी काढली तर तो शब्द पडवा भाकर फॅक्टरी असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला थोडासा बदल तुम्हाला करावा लागेल. तर आपल्या सर्वांचं मी खरं तर वैद्य साहेब तिकडे होते, त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवला. सेवा करणाऱ्या माणसं काही असो, आज जे भूमिका वैद्यांची आहे, जे तुम्हाला देण्याची आहे, ते आमदार झाल्यानंतर जी भूमिका सोडू नये गरज सर्व आणि वैद्य मग असं होता कामा नाहीतर हल्ली आपण पाहतोय आता लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका माणूस, खरं तर लाडका आमदार पाहिजे आम्हाला, लाडका मुख्यमंत्री पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सर्व मंदिर असू दे, मस्जिद असू दे, तुकडा असू दे, बौद्धदेवळा असू दे, ख्रिश्चन असू दे, मी या मंदिराच्या बाहेर जेव्हा राहील तेव्हा मी या देशासाठी करणार. जो जो काय देशावर वार करत त्याच्यावर वार केल्याशिवाय राहणार नाही. त्या विचारांना एकत्र राहावं अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. आपल्या सर्वांचं आयुष्य अधिक सुखमय, अधिक आनंदी जावं अशी प्रार्थना करतो आणि इथे 2 शब्द सांगतो. गेल्या 19 वर्षांपासून स्वीय सहाय्यक म्हणून ते कार्यरत आहेत. आमदार बच्चू कडू यांची भाषणे ऐकून मी प्रेरित झालो. वंचित, दीनदलित, गोरगरीब आणि ज्येष्ठ यांच्यासाठी समाजकार्य करत आहे. आमदार बच्चू कडू यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली मी दक्षिण सोलापुरातून विधानसभा निवडणूक लढवत आहे, असे स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी प्रस्तावित भाषणात सांगितले. भाषण ऐकूनच मी वंचित, गोरगरीब, दीनदलितांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास कापणारे नेतृत्व बच्चू भाऊंच्या आकर्षण मला एवढं आहे की बच्चू भाऊंची विधानभवनामध्ये जवळजवळ 50 ते 75 भाषणं ऐकून मी एकदम प्रेरित झालो आणि मी 19 वर्षापासून पीए म्हणून कार्य करत आहे. परंतु बच्चू भाऊंच्या जे काम पाहून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपल्या आशीर्वादाने बच्चू भाऊच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे.